महाराष्ट्र सरकारचे विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर भीक मागण्याची वेळ का आली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये संपूर्ण विदर्भातील कंत्राटदार एकत्र आले। महाराष्ट्र सरकारचा निषेध करत काही टी शर्ट घालत हातात भिकेचं कटोरं घेऊन कोणी भीक देता का भीक अशा प्रकारची भीक मागून महाराष्ट्र सरकारचा निषेध या कंत्राटदारांनी केला। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे कंत्राटदार चार लोकांच्या हाताला कामं द्यायचे, रोजगार निर्माण करायचे, त्या कंत्राटदारांवर ही वेळ का आली याची स्टोरी सुरू होतो गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वीपासून। महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारचं जे एकूण बजेट आहे त्यातील जवळपास 36,000 कोटीचं अलोकेशन जे आहे ते लाडकी बहीण योजनेवर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोठा शेअर बजेटमधला जर लाडकी बहीण योजनेवर खर्च होत असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या इतर कामांवर होणं स्वाभाविक आहे। आणि तोच परिणाम जो आहे तो आता जे कंत्राटदार आहेत त्यांचे देयक थकीत आहे, इतर जे कामं आहे सरकारचे त्याच्यावरही त्याचा परिणाम होतोय। त्यामध्ये जी गरिबासाठी 10 रुपयात थाळी महाराष्ट्र सरकार द्यायचं त्याचेही पैसे थकीत आहे। त्यामुळे थकीत असणाऱ्यांचा बोजा जो आहे तो वाढतोय। महाराष्ट्रात जवळपास 3 ते 3.25 लाख मेन कंत्राटदार आहे, पेटी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचे 90,000 कोटींचे बिलं महाराष्ट्रभरातील कंत्राटदारांचे थकीत आहे ना, वर्षभरापासून थकीत आहे। विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये जवळपास 6 ते 7,000 कोटींची बिलं जी आहे ते थकीत आहे। आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत हा एक महत्त्वाचा टप्पा, ज्या टप्प्यावर हे सगळे कंत्राटदार हातामध्ये कटोरा घेऊन सरकारकडे अक्षरशः भीक मागतायत की आम्हाला पैसे द्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कामं सुरू झाली तेव्हा उसनवारी करून काही कंत्राटदारांनी ही विकासाची कामं केली। आता त्यांना त्यांचे पैसे द्यायचे आहे, म्हणजे इतर साहित्यांचे पैसे द्यायचे आहे, मजुरांचे पैसे द्यायचे आहे। आणि सगळेच कंत्राटदार श्रीमंत आहे किंवा सगळ्याच कंत्राटदाराकडे गडगंज पैसा आहे असं नाही, काही गरीब कंत्राटदार सुद्धा आहे आणि ते आता आर्थिक विवंचनेत आहे। यापैकीच एका कंत्राटदारांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली, तो जलजीवन मिशनचं ते काम करत होते। वर्ध्यामध्ये एका कंत्राटदारांनी आत्महत्येचा प्रयत्न 15 ऑगस्टच्या रोजी केला। अनेक कंत्राटदार जे आहेत ते संकटात आहेत। त्यामुळेच आपली मागणी महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून एक लाक्षणिक आंदोलन आज केलं। परंतु ह्या आंदोलनाचा परिणाम सरकारवर होणार का? सरकारची आत्ताची स्थिती, आर्थिक स्थिती अशी आहे की सगळे पैसे जवळपास 90,000 कोटींचे बिलं तात्काळ मिळेल असं आत्ता महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती नाही। परंतु टप्प्याटप्प्यानं हे बिलं क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण की त्याचा फक्त कंत्राटदाराशी संबंध नाही तर महाराष्ट्रभरात जे विकास कामं सुरू आहे त्यातले काही म्हणजे जलजीवनचे काही कामं जवळपास थांबलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातली, इतर विकास कामंही जे आहे ते थांबवण्याचा इशारा या कंत्राटदारांनी दिलेला आहे। त्यामुळे याचाही विचार होणं गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं, आगामी 2 महिन्यामध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनाचे सगळे कामं म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी असो किंवा विधानभवनाची डागडुजी किंवा इतर कामं ते कामही करणार नाहीत असा इशाराही या कंत्राटदारांकडून दबक्या आवाजात दिला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात सगळेच कामं ठप्प होऊ शकतात, त्याची दक्षताही सरकारनं घेणं गरजेचं आहे। आणि ही आर्थिक कोंडी महाराष्ट्र सरकारसमोर निर्माण झालेली आहे, कारण की 36,000 कोटी जर लाडक्या बहिणी योजनेसाठी गेले असेल तर मग इतर कामांवर त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। आणि मग ते कामं करायची असेल, कारण की हा राज्याचा गाडा पुढे हाकायचा असेल तर सगळे घटक जे आहे ते कमी अधिक प्रमाणात समाधानी असायला पाहिजे, सगळ्या क्षेत्रातले कामं सुरू असायला पाहिजे। आत्ता कंत्राटदारांनी जर कामं बंद केले तर त्याचा परिणाम, कारण की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि मग छोट्या मोठ्या विकास कामांवरून जे राज्यकर्ते मतं मागणार आहेत त्याच्यावरही कुठेतरी परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हे जे संकट निर्माण झालं, हा जो पेच निर्माण झाला हा सोडवणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी टप्प्याटप्प्यानं का होईना कंत्राटदारांचे पैसे द्यावे लागणार आहे आणि त्याची सुरुवात राज्य सरकार करेल अशी आशा या सगळ्या कंत्राटदारांकडून व्यक्त केली जात आहे। त्यासाठीच भीक मागो आंदोलन हा टप्पा आहे। जे कंत्राटदार आतापर्यंत विकासाची कामं करत होती त्या कंत्राटदारांवर भीक मागण्याची वेळ आली, याची कारण मीमांसा आपण बघितली। आता हे आंदोलन आणखी तीव्र होऊ नये, पुढच्या काळात संपूर्ण विकास कामं ठप्प होऊ नये याची दक्षताही या सरकारनं घेणं गरजेचं आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.